राहुल गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी। विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमाआधी पुण्याचं वातावरण तापलंय। याच तापलेल्या वातावरणाचा अनुभव शुक्रवारी मध्यरात्री पुण्याच्या COEP कॉलेजच्या हॉस्टेल समोर आला। इथं भाजपची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काँग्रेसच्या NSUI विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं तुफान हाणामारी झाली। या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला। पोलिसांनी ABVPच्या तक्रारीवरून 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। पुण्यात आयोजित छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी NSUI कडून गेल्या काही दिवसांपासून विविध कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केलं जात होतं। COEP हॉस्टेल परिसरात निमंत्रण देण्याच्या वादातून दोनही संघटनांमध्ये वाद सुरू झाला। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला समर्थन देणाऱ्या 2 विद्यार्थिनींना ABVPच्या कार्यकर्त्यांनी हॉस्टेलमध्ये डांबून ठेवून धमकावल्याचा आरोप NSUIनं केलाय। आम्ही तिथं गेलो, मला केवढ्या वेळानंतर आज जगलं त्यांनी, मला तिथं ती घाबरली, ऑब्व्हियसली घाबरणार आहे ती मुलगी। आज गेल्यानंतर त्या मुलगीला बोलायला येत नव्हतं। ती मुलगी एवढी घाबरलेली, तिचे सगळे फ्रेंड्स तिला घेऊन बसलेले। मॅम ती मुलगी घाबरली। ह्या ABVPची गुंड आम्ही त्या पोरगीसाठी इथं हे करायला लागलो नाही, कारण हे ABVPचे गुंड इथं बसून आमच्या विरुद्ध प्रोटेस्ट करायला लागलात। ABVP म्हणतात स्वतःला ह्याच्या स्टुडंटसाठी जेलमध्ये घालत, जेवढे पण लोक याच्यामध्ये सापडतात त्यांना जेलमध्ये घातल्याशिवाय आम्ही इथून जात नाही। ताईंना खरंच घेऊन जा, ती खूप घाबरली आहे। आम्हाला म्हणजे ती आहे आतमध्ये। आम्ही फक्त मागतोय तिला 2 मिनिटं भेटू द्या। काय म्हणते, घेऊन जा तुम्ही अलाव, तुम्ही दार उघडायला लावा ना त्यांना, केव्हा आम्ही म्हणतोय। मी सगळं सांगितलं आपल्याला, खरं खरं हिच्याकडे सगळे होतो। दादा आम्ही त्या स्टुडंटसाठी भांडायला आल्यावर ABVP आमच्या विरोधात करत होती। जोपर्यंत त्या लोकांवर कारवाई होत नाही आम्ही उठत नाही। स्टुडंटसाठी दिवस रात्र काम करायला लागलो आम्ही। त्याला तरी लाज वाटते का आमच्या विरुद्ध हे करण्याची? जोपर्यंत पोलीस करतात, पोलीस आम्हालाच बोलतात की तुम्ही इथून उठून जावा म्हणून। काय कुठला ताराशेमध्ये राहतोय आम्ही? मैं अभी दीदी को पैसे लेके आया, नहीं वो आ रहे ना, अभी वो अथॉरिटी आ रहे ना, इसलिए तो मैं बोला दीदी को इधर। उद्या त्या ठिकाणी पुण्यामध्ये राहुल गांधीच्या 3पट कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांवरती जोर जबरदस्ती केली जात आहे। COEP नावाच्या एका नामांकित कॉलेजमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थिनींवरती आत घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गुंड त्या काँग्रेसच्या आणि NSUIच्या माध्यमातून होतोय। विद्यार्थ्यांवरती हात टाकला जातोय, जबरदस्ती उचलून उद्याच्या कार्यक्रमासाठी नेण्यासाठी त्या ठिकाणी फोर्स होतोय। 100 200 गुंड घुसून विद्यार्थिनींवरती हात टाकतायत, मुलांना मारतायत। हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कदापि खपवून घेणार नाही। छात्रों की गूंज म्हणत आता या राहुल गांधीला COEP मधल्या जे छात्र आहेत त्यांची गूंज ऐकू येत नाहीये का? माझा सवाल त्या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने जर समजा तुम्ही विद्यार्थ्यांवरती हात टाकणार असाल, मुलींवरती हात टाकणार असाल, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। उद्या त्या ठिकाणी राहुल गांधीला आम्ही पुण्यामध्ये पाय सुद्धा ठेवू देणार नाही असा इशारा मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। आणि राहुल गांधी आणि त्यांच्या चेला चपाट्यांनी आणि त्यांच्या गुंडांनी कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नादी लागू नये। ही छात्रशक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही। राड्याची माहिती मिळताच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर नेत्यांनी मध्यरात्रीच COEP कॅम्पसमध्ये धाव घेतली। काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस कारवाई विरोधात कॉलेज परिसरात ठिय्या आंदोलन केलं। या घटनेत काही कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांच्यावर संचिती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ABVP तर्फे हे सर्व आरोप फेटाळण्यात आले असून तिथं विद्यार्थ्यांवर काँग्रेसतर्फे दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मुळात असे की काल COEPच्या प्रिमायसेसमध्ये काँग्रेसचे राज्याचे नेते विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीमध्ये युवक काँग्रेसचे कार्यकर्ते विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला करतात आणि तुम्ही त्याचं समर्थन करताय। भारतीय जनता पार्टी हे खपवून घेणार नाही। पुण्यामध्ये COEP मध्ये राज्यातल्या कानाकोपऱ्यातनं विद्यार्थी हा शिक्षणासाठी आलेला असतो।
गुणवंत विद्यार्थी असतो. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. तुम्ही तुमचे शहजादे राहुल गांधी यांचा आजचा कार्यक्रम प्रकाश झोतात यावा म्हणून कालचं षडयंत्र केलं. रडीचा डाव खेळलात. तुम्हीच कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये घुसलात. तुम्हीच विद्यार्थ्यांना धमकावलं. एका युवतीला धमकावलं. तिच्याशी वारंवार या संदर्भात आपण बोललात. तिथं जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. तिथल्या वसतिगृहाच्या दारावरती लाथा मारल्या. हे सगळे व्हिडिओ बाहेर आलेत आणि आता तुम्हीच रडताय. तुमचा केवळ आजचा राहुल गांधींचा कार्यक्रम हा माध्यमांवरती प्रकाश झोतात यावा म्हणून तुम्ही हे सगळं षडयंत्र करताय. भारतीय जनता पार्टी हे खपवून घेणार नाही. दरम्यान ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी काय सांगितलं पहा. राहुलजींचं छात्रो की गुंज हे जे कार्यक्रम पुण्यात होतोय त्याला ज्या पद्धतीने प्रतिसाद मुलींचा किंवा सामान्यांचा मिळतोय तर याला गालबोट लावण्याचं काम यांचे प्रयत्न मागच्या काही दिवसांपासून सुरू होते. आपण बघितलं असेल कालचं जे प्रकरण हे पहिल्यांदा घडलेलं नाहीये. हे वारंवार या घटना घडत आहेत. काँग्रेस भवनावर ज्यावेळेस तुम्ही चालून येतात, दगडफेक करतात, आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फुटतात आणि तुम्ही गुन्हे आमच्यावर दाखल करतायत. म्हणजे आमच्या 4 जणांवर त्यावेळेस जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्यात आलेले. कालही तीच परिस्थिती झालेली. त्याच्यात आमच्यापैकी हा असेल, सौरभ असेल, हे असतील, आम्ही जेवढी लोक असतील ना, आमच्या आता दगड किंवा कोणाला मारलंय किंवा कोणाला आम्ही शिवी दिली आहे याचं फुटेज पोलिसांनी दाखवून द्यावं. आम्ही गुन्ह्याने तुम्ही 8 कलम लावलीत ना, तुम्ही 8 आमच्यावर 16 कलम लावा, आम्ही तयार आहोत. पोलीस बायसपणे वागतात. 100% आतापर्यंत आम्ही पोलिसांवर या विषयात बोललो नव्हतो, पण आता स्पष्टपणे याच्यावर जे आहेत पोलिसांवर दबाव आहे आणि पोलिसांना हाताशी धरून भारतीय जनता पक्ष असेल, एबीव्हीपी असेल, त्यांनी त्यांच्या माध्यमातून कसं यांना त्रास देता येईल आणि कसं या लोकांचं मॉरल डिस्टर्ब करता येईल, कसं लोकांना म्हणजे आजही आम्हाला काही कार्यकर्त्यांचे फोन याचा प्रयत्न केला किंवा आपला कार्यक्रम सुरळीतपणे होईल का, म्हणजे डिस्टर्बन्स कसं होईल, न्यूसेन्स कसं होईल याच्यावर यांचं काम चाललंय. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर देशात विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. मात्र अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरून जे राजकारण झालंय त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय. आता राहुल गांधी आपल्या कार्यक्रमात या प्रकाराबद्दल काय भूमिका मांडतात ते महत्त्वाचं आहे. पण या घडलेल्या प्रकाराविषयी तुमचं मत काय, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.